आणि ब्रह्मसूत्रासारखा महान ग्रंथ तयार केला। पुराणामध्ये मद्वयम भद्वयम आदी करून 18 पुराणांची रचना केली असा महात्मा। हे सर्व भांडवल संस्कृत मध्ये, पण संस्कृत भाषा आम्हाला कुठं कळते? जनसामान्याची भाषा त्यावेळेला संस्कृत असेल, पण आज राहिली नाही। आणि म्हणून एषणा महाराजांना सुद्धा असं वाटू लागलं की लोकांना कळणारच आपण बोलावं, पण त्यावेळीची भाषा संस्कृत असल्यामुळे हे सर्व वाङ्मय संस्कृत भाषेमध्ये। जो जिथीचे गौरवने निजे, अहो ज्या संस्कृत भाषेमध्ये महान ग्रंथ तयार केले, पण आम्हाला त्या भाषेशी काही घेणं देणंच नाही, त्याच्यातलं काही कळलंच नाही। मृदंग वादक मृदंग सुंदर वाजवतात एवढंच आम्हाला कळाले, पण ते बोल काय करतात कुणाला कळाले? ते बोल ज्याला माहित असतील त्यालाच कळन की हा अमुक बोल वाजवतो म्हणून, एवढंच ना। आता ज्यांना बोल माहित नाही त्यांना फक्त कानाला गोड वाटते, कानाला गोड वाटते एवढंच, पण प्रत्यक्ष बोल जे आहेत ते मृदंग वादक काढणार, ज्याचे बोल झालेले आहेत त्याला त्याची गोडी विशेष प्रकारे कळणार। तयासी ते भिंगुळवाने म्हणून अप्रसंगुतेने माने म्हणाव की। संस्कृत भाषेमध्ये एवढं मोठं भांडवल व्यास महाराजांनी तयार केलं, फक्त आम्हाला गोड वाटू लागलं, चांगलं वाटू लागलं, सुंदर वाटू लागलं, पण त्यातलं काही कळना। स्वयंपाक कसा झाला? स्वयंपाक कसा झाला म्हणजे सुंदर झाला, पण सांगितला कोणी? डोळ्यानं, नाकानं, कानानं कोण सांगणार स्वयंपाक कसा झाला? जिव्हा लंपट रोगिया, जिव्हा सांगते, पण आजारी जर पडला तर कसं झालं भोजन? आता जिव्हा आहे की नाही? जीभ आहे ना, पहिली जीभ होती तोंडामध्ये, आताही जीभ आहे। आजारी पडण्याच्या अगोदर होती, पण तेव्हा चव सांगत होती, आणि आजारी पडल्याच्या नंतर काय सांगू लागला? भोजन चांगलं होतं, दाद्या कडू आहे, मला नको। वास दुरूनच येऊ लागला पदार्थाचा। कशामुळे येऊ लागला? रोगिया, रोग झाल्यामुळे चांगलं भोजन सुद्धा चांगलं वाटत नाहीये। व्यास महाराजांनी केलेलं एवढं मोठं ज्ञानाचं भांडार, कर्माचं भांडार, उपासनेचं भांडार, पण आम्हाला चांगलं वाटना। जगद्गुरु शंकराचार्यांना त्याच्यावर भाष्य लिहावं लागलं, ते अद्वैतामध्ये। आणि अद्वैत भाष्य जगद्गुरु शंकराचार्य लिहित असताना एक अडचण आली। त्यावेळेलाही एक कर्मकांडी होते, मंडन मिश्र नावाचे आचार्य। या आचार्यांनी कर्मकांडात्मक वेद आहे, कर्मकांड ज्ञानाला सुद्धा कर्मकांडामध्ये गोवून ठेवलं होतं। जगद्गुरु शंकर इसवी सन पूर्व काळात विचार केला की आपल्या समकालीन जिथं आपण अद्वैताचा प्रचार आणि प्रसार केला, तिथे या मंडन मिश्रानं कर्मकांड लावलेलं आहे, पण हे कर्मकांड यथा सांग होत नाहीये। कर्मधर्म नव्हती सांग पुणे अंग पतन, कर्मी आचमन करावे, माश मात्र जळ घ्यावे, न्यून्या अधिका सवे दोष पावे, सुरपान समान। विठ्ठल जगद्गुरु शंकराचार्यांनी विचार केला की या कर्मकांडाचा मेळ बसत नाही, घालायचा नाही, आपणाला अद्वैत सिद्ध करायचं आहे। त्या गावामध्ये गेले आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर पानवठ्यावर स्त्रिया माता भगिनी पाणी भरत होत्या। त्यांना विचारलं, मंडन मिश्राचं घर कुठे आहे या गावामध्ये?
त्यावेळेच्या पाणवठ्यावर पाणी भरणाऱ्या बाया, त्यावेळेला नळाची व्यवस्था नव्हती, घागर घेऊन जावं लागायचे आणि ती घागर घेऊन एका विहिरीवर जावं लागायचं जिथं सर्व बाया माणसं जमायचे आणि तिथून पाणी घरी आणावं लागायचं. त्या पाणवट्यावर पाणी शेंदणाऱ्या बाया सांगू लागल्या, स्वतः प्रमाणम परत प्रमाणम किरंगना यत्र गिरंग गिरंती. वेद स्वतः प्रमाण आहे का वेदाला दुसऱ्याच्या प्रमाण्याची आवश्यकता आहे. जगद्ध्रुवम जगत सत्य आहे का जगत मिथ्या आहे, असा वाद ज्या महात्म्याच्या पिंजऱ्यातले दरवाज्यातले पोपट बोलतात. ज्या निहितन मंडन पंडितौकह, ते मंडन मिश्राचं घर आहे असं समजा. शंकराचार्य अद्वैती संस्कृतचे गाडे अभ्यासक नाही, संस्कृत भाषा तोंडावरच होती त्यांच्या. आपण जशी मराठी बोलतो याप्रमाणे त्यांनी विचार केला, या गावातल्या बाया जर संस्कृत बोलत असतील तर महात्मा कसा असेल, त्याची भाषा तरी कळेल का आपणाला. जगद्गुरु शंकराचार्यांच्या मनामध्ये संकोच निर्माण झाला, जावं की न जावं. पण अद्वैत सिद्ध करण्यासाठी जगद्गुरु शंकराचार्य तिथपर्यंत जाऊन पोहोचले. अद्वैत सिद्ध केलं, ब्रह्मज्ञान सिद्ध केलं, ज्ञानेन मोक्ष नतुमंडलीनं सिद्ध केलं. आता यांचीच परंपरा, ती भाषा आम्हाला नाही कळली, आणखीनही बोलणारे अवघड वाटतात. आता सुद्धा परिस्थिती काही संस्कृत सोपं आहे का. संस्कृत बोलले 2-4 श्लोक टाकले तर ते सुद्धा लोकांना थोडे जीव घेणेच वाटतात. आज सुद्धा संस्कृतला एवढी ग्लानी आहे, यद्यपि महाराष्ट्रात पुष्कळ शास्त्रीय मंडळी आहे. आताच आमचे गुरुबंधू बोलून गेले, म्हणले बाबाजी तिथं संस्थेमध्ये सुद्धा एक पुस्तक ठेवायला पाहिजे लघु सिद्धांताचं शिकवण्यासाठी. वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांची सध्या जी आहे तिथे. आता तिथलं ज्यांनी अभ्यासक्रम केला असतो त्यांनाच माहीत असतं इथं काय उणीव आहे किंवा काय पाहिजे म्हणून. संस्कृतला आजही ग्लानी आहे, आजही एवढी मान्यता नाही. विद्यापीठात मान्यता आहे. शास्त्री झालेल्या माणसाला कॉलेजवर हायस्कूलवर नगदी घेतात बाकीच्यांच्या कोर्सवाल्यापेक्षा. मान्यता चांगली आहे, पण लोकांना संस्कृत कळत नाही. त्यावेळीची परिस्थिती आज सुद्धा आहे. मग साधू संतांनी असा विचार केला, असंच जर हे राहिलं भांडवल ज्ञानाचं, असंच राहिलं कर्माचं भांडवल, असंच राहिलं उपासनेचं भांडवल, आणि हे सर्व ज्ञान भरलेलं जर असंच राहिलं तर त्याचा उपयोग काय. यद्यपि ते सडणार नाही, त्याला किडा लागणार नाही, ते विटल्या जाणार नाही, पण ते तसं राहून काय उपयोग आहे. सोनं आहे, सोनं 1 किलोभर सोनं आहे, पण त्याचा उपयोग केव्हा. जरी सोने लेने होनी घडे, हेर अलंकार ते वरचिले कडे, लेत ह्याचे निभावे. नुसतं सोनं आहे, 5 किलो सोनं, 1 किलो सोनं आहे. माझ्याकडं सोनं भरपूर आहे म्हणून उगच गळ्यात बांधली विटन लागली गावात. दिला तू शानी नाही का. त्या सोन्याचे अलंकार बनव, नाकामध्ये घाल, हातामध्ये घाल, गळ्यामध्ये घाल, मग म्हणतील हा अंग गोरे आणि तरुणे वरी लिहिले आहे ले, आता शोभा देईल. त्याप्रमाणे ते संस्कृत भाषा म्हणजे अशी वीट होती, वीट. जगद्गुरु शंकराचार्यांनी गळ्यात घातली. ह्या बाईला जसं आपण वेड्यात काढतो तसं लोकांनी शंकराचार्यासारख्या महात्म्याला वेड्यात काढलं. तुझं ज्ञान आम्हाला पटत नाही, जमत नाही, व्यासासारख्या महात्म्याला पाठीमागं ठेवलं. पण त्यांचंच अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी वेदाचा तो अर्थ मासी चिठावा, ए राणी व्हावा भार माथा, वेदाचा तो अर्थ
छाती ठोकपणे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, वेदाचा अर्थ आम्हालाच माहित आहे, बाकीच्यांनी फक्त पोत्या बांधायच्या आणि डोक्यावर व्हायच्या, आम्ही वेदाचा अर्थ सांगणार। जो जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितला, जो व्यास महाराजांनी सांगितला, भाष्यकारा ते वाट पुसतो, माऊली ज्ञानोबराय सुद्धा म्हणाले ना, मीही माझ्या अगोदरचे जे भाष्यकार आहेत या सर्वांना असा मेळ साधू संत घालतात, असा मेळ साधू संत घालतात, लोकांना कळावं आणि आपण ते वेदातलं आणावं। भरिले भांडार धन्याचा हा माल, तिथे मी हमाल भरवाही। हमाल म्हटल्यावर चांगलं वाटतं का? अहो तो हमाल आहे, हमाल म्हणजे उग पोते व्हायचं काम करणार आडत दुकानावर, बरं वाटत नाही, पण महाराज तेही म्हणून घेतले, मी हमाल आहे। पण कोणता हमाल आहे? मालच आहे माझ्याकडे, नुसता मालच आहे। कोणता? वेदाचा माल आहे, आणि तोही माझ्या अगोदरचे जे मार्गदर्शक आहेत, ज्यांनी मार्ग दाखवला। मार्ग दावून गेले आधे दयानिधी संत पुढे, तिनेची पंथी चालू जाता न पडे गुंथा कोठे काही। मोडून या वाटा सूक्ष्म दुष्ट, मोडून या सोपी केली पायवाट, दुस्तर होती, कठीण होती, पण ती दुस्तर कठीण असणारी वाट सोडून दे आणि मराठी भाषेमध्ये माझा मराठाची बोल कौतुके, पै अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन इये। असे साध्य आणि साधनाचा मेळ संत घालतात, आणि मनुष्य जीवन साध्य साधनाचा मेळ घालण्यासाठी आहे। साध्य काय आहे आणि त्यासाठी साधन काय पाहिजे? वेदांतशास्त्रामध्ये चिंतन करायचं भरपूर साधनं सांगितली, विवेक वैराग्य शमदे षटक मोक्षतो श्रवण मनन निध्यासन तत्व पदार्थ शोधन, आणि कर्मकांडामध्ये उपासनाधिक 10 साधनं सांगितली, एकंदरीत 10 साधना। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, एवढ्या अवघड्यात नको पडो, परद्रव्य परनार्य यांचा धरी विटाळ, साधने तरी हे दोन्ही जरी कोणी सधील। एवढ्या अवघड्यात पडण्यापेक्षा 10 साधनाच्या नादी लागण्यापेक्षा उग 2च करणं। कोणती? परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ, या 2च गोष्टीचं पालन कर, झालं तुझा परमार्थ साध्य झाला। एवढंच म्हटलं की कीर्तनच संपलं। विठाल आणि म्हणून तुम्हा आम्हाला कळणारी भाषा, तुम्हा आम्हाला पटणारी भाषा, तुम्हा आम्हाला पचणारी भाषा,
जेव्हा बालक जेवत असतो तेव्हा आई काय करते? अगा बालक जय जेविजे तै एक घास विसाठाई की जे. पण लेकरू तिचंच असावं, नुसतं नावाचं बालक नाही, ते तिचं असावं. मग त्याला भूक लागली आईलाच कळते, लेकराला भूक लागली की आईला कळते. आणि मग त्या लेकरासाठी त्या एका घासाचे किती तुकडे करते? 20 की जे. एका घासाचे 20 वेगळे वेगळे तुकडे करते आणि मग बालकाला ती भरवते. त्याप्रमाणे माऊलींनी काम केलं, त्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं. आणि हे सर्व जे अवघड होतं ते अवघड सोप्यामध्ये आणून सांगायला सुरुवात केलं. कारण त्यांना एक कळलं होतं, पहिलं दूध पोळलंय, आता ताक फोकून पिलं पाहिजे. आहे ना मन आपल्याकडे, पहिलं दूध पोळलं की आपण काय करतो? ताक सुद्धा फुकूनच पित असतो. याच्या अगोदर जे लोकेशनामध्ये महात्मे आले त्यांची हे आतापर्यंत साखळी मी आपल्या समोर ठेवली आहे. आद्य व्यास महाराज शंकराचार्यांच्या पासून व्यासादिकांच्या पर्यंत लोकेशना वित्तेशनाचा त्याग असेल. एखादा महात्मा मला गरज नाहीये, सोडून दिली वित्तेशना. वित्त नाम धन सब पैसे के भाई भाई ने, सब पैसे के भाई भाई रे. अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई. सब पैसे भाई भाई रे, भाई रे, सब पैसे वित्तेशना. काही महात्म्यांनी त्याग केलं, सोडून दिलं, काही गरज नाही मला वित्ताची. राहिली तिसरी शना, दारेशना, पत्नी करण्याची इच्छा. भुले बाबा मोठ्या विनोदानं सांगायचे आळंदीमध्ये, बालपण गेले नेता तारुण्य दशे विषय विधा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. बालपण गेलं आणि पुन्हा तरुणपण आलं. मग तरुणपणामध्ये एकच वेळ लागतं, कोणतं? तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाची, तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाची, सदामुखी धुणी जैसा, सदामुखी धुणी जैसा, सदामुखी धुणी जैसा. पहा मद, संपत्ती मद, सत्ता मद आणि तारुण्य मद. या तारुण्याचा मद आला की नमानी कोणासी, सदा मुसमुसे धुळे जैसा. त्याचा एकच मंत्र असतो, कधी करीशी लग्न माझे तुझं ठावे ईश्वरा. कोणत्याही देवा पुढे गेलं की तेवढंच गाणं त्याचं. मारुतीराया पुढे गेला तरी तेवढंच गाणं. आता मारुतीराय म्हणतो, अरे त्या भेनं तर गावाच्या बाहेर आहे आणि मला पुन्हा त्याच्यात घेतो की काय. आणि काय लोकांमध्ये एक असा प्रघात पडलाय, परंपरा म्हणा किंवा चुकीची म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. आता ज्याला जी गोष्ट आवडत नाही त्याच्या समोर ती केल्यावर त्याला बरं वाटेल का? तुम्हाला जी गोष्ट आवडत नाही तीच तुमच्या पुढे आणून ठेवली, बरं वाटेल का तुम्हाला? तुम्ही काय चालवलं हे कशासाठी? माझ्यासाठी मुद्दा मानलं का मला चिडवण्यासाठी? असंच म्हणणार ना. त्या मारुतीरायानं लग्नाचा त्याग केला आणि बिचारा गावाच्या बाहेर बसला आणि आम्ही आता वाजवत गाजवत त्याच्याकडेच नेतो. अगोदर मारुतीरायाकडे बरं वाटत असेल का त्याला? अरे ते म्हणतो, या भेनं मी बाजूला राहिलो, गाव जळाला हनुमान बाहेर, आणि तिथं डबडक 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 वाजवत परत घेऊन जायचं हनुमानरायाकडे. खरंच आशीर्वाद पांडुरंगाकडे जा ना, हे जोडपं घेऊन ते परण्या वगैरे काय घेऊन जायचं. भगवान शंकरजीकडे जा,
भगवान विष्णूकडे जा, आशीर्वाद मिळेल. मारुतीला नाही आशीर्वाद देणार. आता परंपरा पडली, त्याला नाही इलाज आहे. विठाल म्हणून ईशनात्रय हा संघ आहे आणि याचा संघ आपण जसा जसा धरणार, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालट तिरंग, धरू जाता संग तव तो बाधक, धरू जाता संग तव होतो बाधक, धरू जाता संग अनेक संगही बाध्यते लोके. आणि लोकांमध्ये खरोखर बाध कशाने होत असेल तर संग केल्यानंतर. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधला आणि वान नाही पण गुण लागला. कशामुळे? संगतीमुळे. पतन उद्धार संगता महिमा, संगता महिमा. पतन होत असेल कशामुळे आणि उद्धार होत कशामुळे असेल तर एक कारण आहे त्याला संग. बाध्यते लोके. म्हणून करत असताना संग चांगल्याचा करावा, चांगल्या ठिकाणी बसावं, चांगलं बोलावं आणि चांगलंच खावं आणि चांगलंच प्यावं. पण अलीकडे झाली विकृती. निसर्ग बदलला नाही, प्राणी आपलं खाणं पिणं बदलत नाहीत, पण माणसानं किती बदललं. वाघाच्या पुढे गवत टाका, वाघ सुंगणार सुद्धा नाही. गाईच्या पुढे मांस टाका, गाय त्या मांसाला सुंगणार सुद्धा नाही. पण मनुष्यच एक असा प्राणी आहे की ज्याला गवतही चालतं आणि ज्याला मांसही चालतं. ते तर चालूच द्या, पण आणखीन काय काय खातात तुमच्याकडे चांगली लिस्ट असेल माझ्यापेक्षा. आणि म्हणून साधू संतांनी तिथून इथपर्यंत येईपर्यंत एकच काम केलं, मेळ घातला. मेळ साध्य साधनाचा. साध्य आहे मोक्ष, आणि तो मोक्ष साध्य करण्यासाठी साधकाने काय करावं, अधिकाऱ्याने काय करावं, मुमुक्षुने काय करावं, भक्त मंडळीने काय करावं, अभंगाचं प्रथम.
10 प्रकारचे चंचल पदार्थ आहेत. मनो मधु करो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स्य मकार दश चंचला. 10 प्रकारच्या चंचल पदार्थामध्ये मनाचा पहिला नंबर आहे. अशी चंचलता निघून गेलेली आहे ज्याच्यामधून निश्चल निवांत, जिथं वारा नाही अशा ठिकाणी ज्योत लावा आणि मग पहा. अगरबत्ती लावून ठेवा पण हवा अजिबात नसावी. त्याचा जो धूर आहे त्या अगरबत्तीचा असा शांतपणे निवांत ज्योत चालते. प्रयोग करून पहा. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हा योगामध्ये प्रयोग आहे. अगरबत्ती लावायची, वारा अजिबात नसावा आणि मग त्याचा जो धूर आहे तो बघा असा या दांडी इतका असा निवांत वर चलतो. आणि तसंच मनाला निश्चल करायचं. चंचलता मोठी अवघड परिस्थिती. आणि जेव्हा मन चंचलता रहित होईल त्याचं नाव आहे समाधान. मनाची एकाग्रता प्राप्त झाली असता ती स्थिती प्राप्त होते, तिचं नाव आहे समाधान. समाधानासाठी सर्व आहे. कशासाठी सप्ताह, कशासाठी माळ, कशासाठी पारायण, कशासाठी आळंदीची वारी, पंढरपूरची वारी, कशासाठी ज्ञानेश्वरी, कशासाठी गाथा, श्रीमद भागवत कथा, रामायण, हे सर्व कशासाठी? हे सर्व आणि सर्व समाधानासाठी. समाधान नाम सुख, नाम आनंद. का? आनंदात देवभूतानि जायन्ते. आनंदाची उत्पत्ती, आनंदामध्ये जीव उत्पन्न होतो, आनंदावर जगतो आणि आनंदामध्ये तत्र लयः. याप्रमाणे साध्य साधनाचा मेळ साधू संतांनी घातला तसं आपणाला आपल्या जीवनामध्ये घालता यावा. नाही साध्य साधन कळलं तर नक्की आपली फजिती होणार. एका गावामध्ये एक महाराजाचे प्रसिद्ध महाराज होते. भावाभावाचं भांडण असलं, महाराजांनी सांगावं सर्व मिटून घ्या, काय येणार आहे बरोबर याच्यातलं आहे तोपर्यंत एकमेकाशी व्यवस्थित राहा, गोड बोला, व्यवस्थित राहा, मिटायचं. नवरा बायकोचं भांडण असलं, महाराजांनी 2 शब्द सांगितले. अरे अमौलिक असा नरदेह प्राप्त झाला, त्यातून असा नरनारायणाचा जोडा, लक्ष्मीनारायणाचा जोडा तुम्ही, आणि असं काय करता, त्यांनी समजून घ्यायचं. बांधा वाचून भांडणं असली, महाराजांनी सांगितले तेही मिटायचे. अनेक खटखटी मिटवायच्या. एखाद्याला लेकरूबाळ होत नसलं, महाराजांनी नारळ दिलं की तेही प्राप्त व्हायचं. त्याच गावामध्ये एक 25 वर्षाचा जवान होता, ज्याचं लग्न झालेलं नव्हतं. त्याच्या लक्षात बसलं महाराजांना नारळ दिले की लेकरं होतात, आणि ते लागलं लाईनमध्ये. महाराजांनी विचारलं समस्या काय? महाराज संतान नाहीये, नारळ घेऊन जा. दिला नारळ, झालं का लेकरू? नाही. दुसऱ्या वर्षी पुन्हा तक्रार, महाराज तुमच्या नारळाचा फायदा होत नाही. म्हणजे पुन्हा घेऊन जा. तिसऱ्यांदा परत आलं, महाराज तुमच्या नारळाचा काही एक फायदा ना. म्हणलं बायकोला घेऊन ये, तिच्या ओटीत नारळ देतो. कसं होत नाही बघूया. म्हणलं महाराज सांगू. म्हणलं सांग. म्हणलं लग्नच झालं नाही माझं. म्हणलं बावळटा, तुला जर लेकरू पाहिजे अगोदर लग्न कर, आणि नाहीच झालं तर मग नारळ घेण्यासाठी का अगोदरच लग्न न होतात नारळ. 900 कन्या पुत्र होते तरी का करणे लागे पती. 900 आणि 600 करून जर लेकर होत असतील तर पती करण्याची, बायको करण्याची काही गरज पडेल का? साध्यानी साधनाचा मेळ आपणही आपल्या जीवनामध्ये घातला पाहिजे. तो मेळ घालत असताना निश्चय लागोने दिमाळ ममतेचा मल 3 प्रकारचा आहे. अंतकरण, मनुष्य मात्राच्या अंतकरणामध्ये मल, विक्षेप आणि आवरण, ही 3 जणांची जोडी इथं प्रत्येकाच्याच अंतकरणामध्ये. पहिला मल आहे, दुसरा विक्षेप आहे आणि तिसरा आवरण आहे. आता या तिन्हींना घालवण्यासाठी काही साधना करावी लागते. जेव्हा आपण संतांच्या संगतीमध्ये जातो त्याच वेळेला या तिन्हीचाही नायनाट होतो. विठ्ठल बघा, पहिल्या चरणामध्ये कसा विचार केला? एक तर निश्चलता, एक तर संग करू नको, या 2 मुद्दे झाले. आणि तिसरा मुद्दा असा व्यवस्थित महाराजांनी मांडलेला आहे.
निश्चल राहिल्याच्या नंतरही, संघाचा परित्याग केल्याच्या नंतरही ममता रहित हो. आमची माया प्रत्येक पदार्थावर आहे. खरं तर माया म्हणजे वेड लावणारं तत्व आहे. माया म्हणजे वेड लावणारं तत्व आहे. का बरं? ते दिसतच नाही ना. एखादा पदार्थ दिसला तर त्याला आम्ही पकडू, त्याला जवळ घेऊ, त्याला विचारू काय कारण आहे, काय विनाकारण आहे. पण जो पदार्थ दिसतच नाही आणि तो कार्य तर करतो, मग वेड लागलं नाही तर काय होईल? जो पदार्थ दिसत नाही पण कार्यानुमेया सुधियैव माया. कार्यानुमेया, कार्यावरून जाणल्या जाते की हे मायेचं कार्य आहे. माया, मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी. जी नाही तिचं नाव माया. पण काय करते? अव्यक्ताचे घरी व्यक्त पैना दे. अव्यक्ताचे घरी व्यक्त पैना दे. गगनी अभ्रपडला वायू संग येत. गगनी अभ्रपडला वायू संग येत. मायेचा छंद जगदावी जगदावी जगदावी. गगनी अभ्रपडला संत निवृत्तीनाथांनी त्या मायेची संगती सांगितली. अव्यक्ताचे घरी व्यक्त पैना दे. अव्यक्त न व्यक्त इति अव्यक्त. अव्यय आहे. न वेत्ती न विकारो भवती. अव्ययामध्ये कधी विकार होत नाही. अव्यय जसे तसं राहतं. मराठी व्याकरणामध्ये सुद्धा अव्यय जे आहे त्या अव्ययात कधी बदल होत नाही, विकारच होत नाही. त्याला विभक्ती प्रत्यय लागत नाही. अलीकडे हे व्याकरण सांगायचं म्हणलं की थोडं अवघडच होतं. मराठीतलं सुद्धा सांगायचं म्हणलं की अवघडच होतं. किती विभक्ती, कोणत्या विभक्ती, प्रथमा काय, द्वितीया काय, त्याचे प्रत्यय कोणते. चला, न व्यक्ती न विकारो भूत. ज्याच्यात विकार उत्पन्न होत नाही. आपल्यात विकार आहे, मनुष्यामध्ये विकार आहे. 6 विकार आहेत. 6. जायते, अस्ते, वर्धते, विपरिणमते, अपक्षेयते, चेन्म्रियते. जायते म्हणजे उत्पन्न होतो. आपण उत्पन्न झालो. देवात विकार आहे का? देवाला विकार नाही. का? उत्पन्नच होत नाही. तुम्हा आम्हाला जन्म आहे, बरोबर. जन्म आहे म्हणून विकार आहे म्हणतात. जन्मण्याच्या अगोदर कुणीच म्हणत नाही आहे का नाही. पण जन्म झाल्यावर आहे. आणि नंतर नामकरण विधी. उपजली या बालकासी नाव नाही तयापासी. ठेविले निनावेसी ओदित उठी. जायते, असते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीते, चेन्म्रियते. षडभाव विकार शरीराला आहेत, मानवाला आहेत. यत्कृतकम जन जन जन्म घेतला त्याला त्याला परब्रह्माला जन्म नाही आहे. तो अव्यक्त, दिसतच नाही. कुणाला दिसला? फक्त साधू संत. नव्हे त्याची कैसे झाले रे खेळ्या. नाही त्याची दिसू लागले रे. नाही त्याची दिसू लागले रे. जीव
आपापना ते आले ओ आपली चावणी धरून खेडिया आपापला ते आले रे आपण श्यामणी धरून खेळ्या आपापला आले रे. ही तिच्या अगोदरची अवस्था, कुणाच्या मायेच्या अगोदरची अवस्था. नव्हे तिची कैसे झाले रे खेडिया. नाही तेच झालं. कसं उत्पन्न झालं? जग होतं का? नव्हतंच. आता आहे का? नाहीच. पुढे असणार आहे का? याला अजातवाद असं म्हणतात. नव्हे तिची कैसे झाले रे जया जे आगाजे झालेची नाही तया लागी हृदशी काही. अजातवादाच्या दृष्टीने जग नावाची वस्तू पहिली नव्हती, वर्तमान काळात सुद्धा नाही आणि भविष्य काळात सुद्धा नसणार. पण पटेल का आम्हाला? धड धड आई बाप लेकर बाळ घरदार शेतीबाडी गुरढोर एवढं सर्व दिसत असताना नाही कसं म्हणावं? म्हणता येईल का? नाही नाही म्हणता येत. अजातवाद पटत नाही म्हणून त्या साधकाच्यासाठी विवर्तवाद सांगितला. रज्जू सर्प, स्थाणुपुरुष, शुक्तिका रजत आणि मृगजळ काहीतरी परिणाम असू शकतो. ज्या अर्थी अंधारात सर्प दिसतोय पण सर्प पुन्हा मिळाला नाही, ती दुरोरी होती. स्थाणुपुरुष नुसतं अंधारात मंद अंधकारामध्ये वाटलं की कुणीतरी पुरुष उभा आहे, पण जवळ गेलं तर बाबळीचं खोड होतं. पहिल्या जुन्या काळातला दृष्टांत आहे, पण वेदांतामध्ये फिट बसवले. जुन्या काळामध्ये शेतकरी खळं करायचे. आताच खळं बैला विना मळ. आता बैलाची गरज नाही खळ्याला. इकडं बटन दाबायचं, इकडं कंस टाकायचे, खर खोटक धरक निघालं धान्य. ते खळं पहिल्या काळामध्ये लावल्याच्या नंतर 4-4, 8-8 दिवस ती मळण चालायची. मी पाहिलं ते खळं. आज आमचे दोन्ही बंधू कीर्तनाला उपस्थित आहेत. मधवे बंधू इकडं आणि थोरले दादा इकडं. दादांच्या बरोबर मी आपलं शाळेमध्ये शिक्षण घेत असताना जायचं बघायला खळं कसं असतं म्हणून. तिथं काही जाऊन बैल हाणायचे नाही, काही नाही. मला काही हाणू द्यायचे नाही ते, पण बघायचं खळं. मग ते बैलाची मळण धरलेली असायची. ते मळण तयार झाल्याच्या नंतर वाऱ्याची वाट पाहायची. वाऱ्याची वाट कशासाठी? उफरण्यासाठी. उफरण्यासाठी कशावर उभं राहायचं? वावडी. आता कुठं समजत आहे? वावडी समजना, ते मधला तिवडा समजना, काही समजना. मोठ समजना. मोठीची मोटार आली ना मोटरची. आणि मग जो मुख्य शेतकरी असायचा, शेजाऱ्या पाजाऱ्याचे 2-3 मित्र घेऊन ते खळं साजरं करण्यासाठी शेवटी धान्य भरण्याच्या दिवशी दिवा दिवटीचा कार्यक्रम असायचा. माळकरी असतील तर, आणि जर माळकरी नसतील तर क्या बात आहे. माळकरी जर नसतील तर कोणता प्रयोग असायचा? ढवाऱ्याचा प्रयोग. त्याच्यामध्ये सर्व काटछाटीचाच कार्यक्रम, हिंसा सर्व. आणि मग तो मुख्य माणूस घरी आला. इकडं शेजाऱ्या पाजाने पोते भरून ठेवले. आज घरी धान्य आणायचं, दिवा दिवटीचा कार्यक्रम करायचा. पण तो 4-8 दिवस घरी आलाच नव्हता. आणि तो घरी आला गडबडीनं. आणि त्याच रस्त्यामध्ये एका शेतकऱ्यानं पांदणीच्या रस्त्याची बाभळ साळून टाकली. नुसतं खोड उभं राहिलं होतं. 4-8 दिवस जनावरं जाऊन, बैलगाड्या जाऊन धूळ उडलेली होती. आणि त्याच्यावर कातणीनं जाळं बनवलं होतं. आणि त्या जाळ्यामध्ये ते वाऱ्यानं असं आलत होतं. यानं टोपलं भरलं घरून, डोक्यावर घेतला आणि शेतामध्ये चालला. जाता जाता पाहिलं की आपल्याकडे तळीव वळीव पदार्थ आहेत. न जाणो कदाचित या पाणीला एखादं भूत तर नसेल ना. कल्पना आली तसं पाहिलं तर वारं आलं होतं. ते कातणीनं बनवलेलं जाळं खोडावर हालू लागलं. अरे बापरे, म्हणला भूतच आहे, भूतच आहे. आणि जसं वाऱ्यानं हालू लागलं तसं पाठीमागचे ढग सरकले. आणि त्याला वाटलं माझ्याकडंच आला आता. टोपलं तिथंच टाकलं घरी. अगं आई ग, अगं आई ग, भूत लागलं ग. कोणतं भूत लागलं आता? बायको म्हणली कुठं होतं? म्हणलं जाताना पांदणीच्याच वाटाला होतं. तिकडचे तिकडच वाट बघतात खळ्यावरचे, कधी येतो भाकरी घेऊन येऊन तो कार्यक्रम उरकण्यासाठी.
त्यातला एक जण म्हणला रे एवढा उशीर झाला जाऊन पहा. एक जण आला तर ते टोपलं वाटत सांडलेलं, घरी आला तर हे कणायला लागला, भूत लागलं म्हणून. तोपर्यंत बायकोनं बरेच प्रयोग केले, एक दोन ते बोलावले सुद्धा ते भूत काढण्यासाठी. भूत जबर मोठे गे बाई झाली झडपण करू गत काही. ते भूत काढण्यासाठी प्रयत्न केला. जेव्हा तो शेतातून आला म्हणला का कणतो, अरे म्हणला वाटत भूत होतं, तू जिथं टाकल्या भाकरी तिथं भूत होतं का, चल तुला दाखवतो. मग त्याला हाताला धरलं, तिथं दिलं, सांगितलं हे बाबळीचं खोड आहे, याच्यावर धूळ बसली आणि कातीनं जाळं बनवून याचं नाव काय ठेवलं वेदांतात, स्थानो पुरुष. विवर्त वस्तू असावी एक आणि दिसावी एक. यालाच वेदांतशास्त्रामध्ये अध्यास म्हणतात. अध्यासो नाम अतस्मिंस तद्बुद्धीहि. एक आहे आणि दुसरं दिसतं. याप्रमाणे याचं चिंतन करत असताना, जगताबद्दल चिंतन करत असताना तोही वाद पटत नाही. परिणामवाद, विवर्तवाद, अजातवाद सांगतात. एकच कारणीभूत आहे माया, आणि ही माया आहे ईश्वराची. आणि ही प्रत्येक जीवाच्या पाठीमागे, कोणाच्या पाठीमागे नाही माया. असा कोण जगतामध्ये महात्मा आहे की ज्याच्या पाठीमागे माया नाही. विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. शुकाचार्यासारखा एखादाच महात्मा की जो मायेच्या नादी लागला नाही. सर्व जीव मायेच्या नादी लागलेले आहेत. परिणाम ईश्वर तेरी माया समझ में नहीं आया, कभी धूप तो कभी छाया. काय माया ईश्वराची. लहानपणी आई टाळू मागते, टाळू मागते ना, प्रत्येकाची आपली टाळू मागलेली आई ना. त्यावेळेला डोक्यावर केस नव्हते. जेव्हा आई टाळू मागत होती तेव्हा तेल टाकायची, बोटानं चोळून 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 गार झोप लागेपर्यंत टाळू मागायची. मग ती टाळू माखत असताना किती त्रास होता तिला पण, लेकराला पण रडायचं. पण त्या आईचा हात आहे, त्या आईचा हात टाळू मागताना फिरला आणि आमच्या डोक्यावर हळू 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 केस यायला लागले. आई गेली. आता पुढे पुढे बाई आली आणि बाईने जेव्हा हात फिरवला तेव्हा हळू 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 जायला लागले. काय ताकद आहे आईच्या हातामध्ये आणि बाईच्या हातामध्ये. आईचा हात फिरतो तो डोक्यावर केस येतात. ईश्वर तेरी माया समझ में नहीं आया, कभी धूप तो कभी छाया. अव्यक्ताचे घरी व्यक्त पैना दे. संग करू नका, निश्चळ रहा. ममतेचा, मायेचा मळ लागू देऊ नका. जेव्हा मायेचा मळ लागणार नाही तेव्हा अभंगाचं द्वितीय चरण. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. खरे ब्रह्मज्ञान. या नावे अद्वैत या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान.
मैदान मुंबई सारखं, भरगच्च गर्दी. पण माता भगिनीला आवड झाली, महाराज मंडळीला जेवायला सांगावं. सांगितलं जेवायला. 10-5 महाराज मंडळी जेवायला गेली घरी. पण 2च रूम होत्या. ॲडजस्टमेंट कशी करायची मुंबईला गेल्यावर कळतं. आपल्या शेतकऱ्याकडं काय, कुठं काय परगणा पडला आपल्यालाच माहीत नसतं. कडबा कुणीकडे टाकला, आऊत कुणीकडे टाकलं, पार कुपळ ते कोळपं कुणीकडे टाकलं, बैल कुणीकडे, गाई कुणीकडं, मसाडा कुणीकडं, सारा परगणाच परगणा. पण मुंबईमध्ये गेल्याच्या ॲडजस्टमेंट कशाला म्हणतात. 10 महाराज मंडळी जेवायला बसली, ताटं वाढली. महाराजासाठी सुंदर प्रकारचा स्वयंपाक केला होता. सुगरनी आणि उदारे रसज्ञानी जेवणारे. आता का महाराज मंडळी काही एका ठिकाणची चव चाकलेली असते का, चवदार खाणारी असती मंडळी. सुंदर प्रकारचा बेत बनवला होता. पण माता भगिनी सुद्धा वाढण्यात सुद्धा तशीच उदार होती. नुसतं हवं का नाही का, डोंबलं खावं का ताटातच काय नाही, हवं का काय करते. सुंदर पदार्थ पण हवं का नाही, वाढच. पण खाणारा सुद्धा त्याच पद्धतीचा पाहिजे, मग चव देऊन खाणारा. नाही तर काही नाही, आलं की लोटायला त्या खाण्याला पण काय अर्थ नाही. देव सुद्धा म्हणतात 7 द्वीप 9 खंडों में भोजन कियो अपार, एक शबरी के और विदुर के स्वाद लियो 2 बार. अनेक वेळा खाल्लं, पण शबरीच्या घरचं आणि विदुराच्या घरचं मात्र चव देऊन खाल्लं. असं शबरी के बेरा सुदाम की के चावल, शबरी के बेरा जय हो. सुदाम की के चावल, रुचि रुचि भोग लगा रे, चल विदुरा घर जावे उद्धवनी, चल विदुरा घर जावे सुदाम की के चावल, शबरी के बेरा सुदाम के चावल, घर जावे उद्धवजी. प्रमाण म्हणायची वेळ चालली. पुन्हा 100 रुपये मिळायचे नाहीत. बोलणंच केलंय वाटणी दोघांना. प्रमाण दिलं की 100 रुपये बक्षीस. गेलं तर अर्ध्याच्या पुढे गेलं. आता काय एखादं सापडलं तर सापडलं. शबरी की बेर सुदाम जी की चावल, रुचि रुचि भोग लगावे, विदुरा घरी जावे उद्धवजी. चला, स्वाद कुणाच्या घरी घेतला? शबरीच्या घरी. जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराज उन्हें आसन पे बिठाऊंगी, ये मीठे पेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मोरे राम जी का आवन हो, आवन. आवडीनं खाणं वेगळं आणि झोपेला धोंडा आणि भुकेला कोंडा असं खाणं बरं नाही. चव देऊन खायचं. तिने आवडीनं बनवलं होतं. 10ची 10 ताटं वाढली. आतल्या खोलीत गेली, लेकरांना हाक दिली. आई म्हणले बोल, शी आणि शो आली आहे. आता हे बाहेर होतं टॉयलेटचं. आता 10 ताटं ओलांडून जाण्यापेक्षा त्या मातेला असं वाटलं छोटं लेकरू आहे, आतल्या खोलीत प्रोग्राम उरकून देऊया. बाळाला आज्ञा दिली, बाळा एवढे ताटं ओलांडून जायला परवडत नाही, इथंच ओरख.
आईची आज्ञाप्रमाणे बालकानं उरकला प्रोग्राम, चड्डीवर सरकवली. पण तो पदार्थ काय असा गपचिप राहणार आहे का? दुसऱ्या पदार्थासारखा कुठं ठेवा, त्याचा सुगंध येणारच. हिला वाटलं हा जर सुगंध बाहेर गेला तर महाराज मंडळी जेवायचं नाही. एक टोपलं घेतलं, झाकून ठेवलं. पण झाकतानाच एका महाराजानं पाहिलं काहीतरी झाकून ठेवलं. माता भगिनी बाहेरली, महाराज मंडळी जेवायला बसा. बाकीच्यांनी पुंडलिकवर हरी विठ्ठल केलं, जेवायला बसले. पण ज्यानं पाहिलं होतं ना टोपल्यानं झाकले, त्याला टकळीच लागली, काय झाकून ठेवलं असं. बाकीचे महाराज तर फुरके देव मारायला लागले ताव. पण याचं मन तिकडंच चाललं झाकून ठेवलेल्याकडे. काय झाकून, काय स्वयंपाक बनवला माता भगिनी, सुंदर स्वयंपाक बनवलाय. इतका सुंदर स्वयंपाक तर कुठं इतका सुंदर. मग तिलाही ते बरंच वाटायला लागलं, आपली प्रशंसा चालली आहे. जेवण करत असताना प्रसन्न मनानं जेवण करायचं, कुरकुर करायची नाही. पण गड्या माणसाला भलती सवय कोंबडी अंड्यावर बसल्यागत कुरकुर करायची. तुला गरमच कर म्हणलं होतं, चटणी जास्त झाली, मीठच कमी झालं, म्हातारी झाली तरी तुला अक्कल येईना. जशी का कोंबडी अंड्यावर बसली असा कुरकुर सारं जेवण होईपर्यंत. उग एखाद्या दिवशी बना ना, काय भाजी बनवलीस, अरे इतक्या ठिकाणी गेलो पण तुझ्यासारखी भाजी तूच बनवली. बघा तुम्ही कशी भाजी बनवते दुसऱ्या दिवशी, पण आम्हाला कुरकुर केल्याशिवाय जमतच नाही ना. लक्ष तिकडं कुठं, झाकलेल्याकडं. सर्व ताटात वाढलंय पण लक्ष तिकडं झाकलेल्या ताटाकडे चाललंय. खूप सुंदर स्वयंपाक बनवला, पण म्हटल्याबरोबर तिचं धसकन काळी झालं. महाराज काय झालं? नाही, तुमचा स्वभाव विसराळू आहे. महाराज जेवढं बनवलं तेवढं वाढलं तुमच्या ताटात. नाही काही म्हणा, स्वयंपाक सुंदर आहे पण स्वभाव विसराळू आहे. अहो महाराज काय राहिलं तेच सांगा. म्हणले त्या टोपल्याखाली झाकून ठेवले गेले. महाराज तुम्हीच जेवा, ते तुमच्यासाठी नाही, तो पदार्थ मी तुम्हाला वाढणार. बरं हे फार हट्टी होतं. जोपर्यंत ते ताटाखालचं आणत नाही तोपर्यंत जेवतच नाही. दृष्टांत संपला. ताटात पूर्ण वाढलं होतं, त्याच्यात समाधान मानलं असतं तर बरं झालं असतं. समाधान मानलं नाही म्हणून काय खाण्याची इच्छा झाली, ते झाकून ठेवलेलं. इथला समजून घेतलं नाही म्हणून ही फजिती आहे. अंतकरणातला समजून घ्या. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैस्य सर्वैरहमेव विद्यो वेदान्त कृद्वेद विदेव च वेदान्त कृद्वेद यरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमोक आहे ऐसी. याचं नाव आहे अद्वैत. तुमच्यातही तोच आहे ना माझ्यातही तोच आहे. या नावे खरे ब्रह्मज्ञान. याचं नाव आहे ब्रह्मज्ञान. आणि हे ब्रह्मज्ञान असं कळत नाही. ब्रह्मज्ञान जरी कळे उठावोटी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठावोठी. तरी काहिं पुटी वेदशास्त्रे, तरी काहिं पुटी वेदशास्त्रे ब्रह्मज्ञान जानी कळे उठावोटी. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा ब्रह्मज्ञान उठाउठी कळत नाही. ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी, मुख्य व्हावा पोटी अनुताप. या साधू संतांनी अनुताप केला, ब्रह्मज्ञान कळून घेतलं आणि ते नको सुद्धा म्हटले, नको ब्रह्मज्ञान.
आत्मस्थिती भाव में भक्त तो देव ऐसे करी. गोपाय माझी बळची त्यांचे घर जय हो. कवडीची दूर मनोनिया गोपाई माझी बळेची त्यांचे घर. ओहो. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी बळद जरी आपण तिथपर्यंत जाण्याचं ठरवलं, त्या घरापर्यंत, त्या पदापर्यंत, त्या ध्येयापर्यंत, साध्यापर्यंत, महाराज म्हणतात ते नको. ब्रह्मज्ञान अवघड आहे, अद्वैत ही अवघड आहे, पण खरं नाव त्याचं ब्रह्मज्ञान आहे. अद्वैतामध्ये राहणार, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. आता जे सांगणं आहे ही फक्त बडबड आहे. यथार्थ ज्ञान बोलत नाही, बोलू देत नाही. बोले ना बोलू देना, बोल बोलने अबोले, बोल बोलने अबोले, जागे बाहेर आतली गेले, जागे बाहेर कैसे घरात घर कुल केले, नेनो अंधार ना उजड़ले गा, नेनो अंधार ना उजड़ले गा, वासुदेवा करी तो फेरा, वासुदेवा करी तो फेरा. ज्याला ब्रह्मज्ञान झालं, ज्याला अद्वैत ज्ञान झालं, त्याला बोलायलाच काय शिल्लक राहत नाही ना. ज्याला झालं त्याला बोल बोलने अबोले, अबोल करून टाकलं, बोलूच दिलं नाही. यत् चक्षुषा न पश्यन्ति येन चक्षुषी पश्यन्ति. डोळे त्याला पाहतात का? नाही. डोळे ज्याच्यामुळे पाहतात. कान ऐकतात का? नाही. कान त्याच्यामुळे ऐकतात. सुगंध दुर्गंध नाक घेतं का? नाही. नाक ज्याच्यामुळे घेतं. अबोले जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घर कुल केले. आता तर कळच ना, ज्ञान आहे का अज्ञान आहे, द्वैत आहे का अद्वैत आहे, ब्रह्मज्ञान आहे का अज्ञान आहे. नेनो अंधार ना उजडले गा, म्हणून बोधरूपी वासुदेव, वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, जवाबने दातरी जातो माघारा गा, जे ठाकेल खोना काही. वासुदेवाचा फेरा आहे. वासुदेव नाम बोध आहे, ब्रह्माचा बोध आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विचार केला या बोधाचा. आपण जर याच बोधावर रूढ झालं तर काय करावं लागेल त्याच्यासाठी? अभंगाचं तृतीय चरण. इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, इंद्रियाचा वासनेचा क्षय.
साधना आहे, साधना. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय. इंद्रियावर जय, विजय प्राप्त करणे ते एखाद्याच महात्म्याला शक्य. भगवान कृष्ण परमात्म्याचं नाव आहे ऋषिकेश. भगवान कृष्ण परमात्म्याचं एक नाव आहे ऋषिकेश. ऋषिकानी केशानी नाम इंद्रियानी यस्य वशे वर्तन्ते स ऋषिकेश. नावात देखील सार्थकता आहे, नावामध्ये देखील सार्थकता आहे. कशी पहा, एकाचं आडनाव वाघ होतं आणि मग घरामध्ये पती आणि पत्नीचे भांडणं लागले की हे वाघ जे आडनाव होतं ते थरथर कापायचं. एक दिवस लेकरांना विचारलं, म्हणली पप्पा आपलं आडनाव? म्हणले वाघ. कशावरून? माझे पूर्वज वाघासारखं शूरवीर काम करायचे म्हणून वाघ आडनाव. मग पप्पा एक सांगा, माझी जर मम्मी रागावली तर तुम्ही असे थरथर थरथर का कापता? अरे म्हणले बेटा तुला माहित नाही काय, आपलं आडनाव वाघ आहे पण तुझ्या आईचं माहेरचं आडनाव वाघ मारे आहे. नावात ताकद आहे. वाघाला वाघ मारे ऐकल्यानंतर वाघाला भिवावंच लागतं. तसे आपण सर्व वाघच असता, आपण सर्व वाघच असता. पण वरातीच्या नंतर काय होतं की सर्व कुत्रे बनतात. वरातीच्या नंतर सर्व कुत्रे बनतात. अगोदर वाघच असतात, कुणालाच भीत नाही. होऊन गेलं प्रमाण तारुण्याच्या मध्ये. नमानी कुणासी इंद्रिय आवरणं खरं वाघत्व शूरत्व आहे. आपल्या ताब्यामध्ये ठेवणं. आपली इंद्रिय मोकार आहेत, त्याला बंधन नाही. इंद्रिय आवरणारा फार मोठं काम करतो. मारुतीरायांनी लंकेवर उड्डाण केलं, भारत देशामधून लंका नगरीमध्ये. कशाचं बळ आहे? कशाचं बळ आहे? फक्त ब्रह्मचर्य पालन केल्याचं बळ आहे. ते तेज दुसऱ्याकडे नसतं, ते चैतन्य दुसऱ्याकडे येत नाही. मारुतीरायाने ब्रह्मचर्याचं पालन केलं म्हणून कामाची नाही ते क्रोधाची कैचा. काम नाही, क्रोध नाही, म्हणून लंके पेनरे. म्हणून तर लंकेवर उड्डाण. वानर सेना किती होती? 18 पद्म वानर होते. कमी होते का वानर? 18 पद्म वानर. मारुतीरायामध्ये त्यांच्यामध्येच होते ना वानरच. मग एकानंच का उडी मारली? त्याचं कारण आहे ती लंगोटी सोडली नाही भादराने. खेळिया माझी हनुम्याच्या, खेळिया माझी हनुम्याच्या, न पड काम व्यसनी रे. कामच नाही तेथे क्रोधच कैसा. कामच नाही तेथे क्रोधच कैसा. म्हणून लंके पेन रे, लंके पेन रे. ऐक खेळिया तुझं सांगतो, ऐके जाणून खेळले. ऐक खेळिया तुझं सांगितले, ऐके जाण खेळ खेळे. हो ऐक खेळिया तुझं सांगितलंय, जाणून खेळ खेळे. ऐक खेळिया तुझं सांगितलं ऐसे जाणून खेळ खेळे. जाणून खेळ खेळला. असे खेळी फार कमी आहेत. आपण खेळी म्हणजे यडगळ खेळी आहे. यडगळ, येळगड म्हणजे यडपट. जय झाला का हेही कळणार, पराजय झाला का हेही कळणार, काय खेळतो हेही कळणार, कशासाठी कधी सुरू झाला हे माहित नाही, कधी संपतोय. कुणाला कळलं की आपला जन्म कधी झाला, मागच्या जन्मात कोण होतो, पुढच्या जन्मात कुणालाच कळणार. हा खेळ आहे जन्म मृत्यूचा. तुम्हा आम्हाला कळला नाही. कळणारे फार कमी आहेत मारुतीरायासारखे. खेळातच पडले नाहीत. काही खेळींनी खेळला पण खेळून सुद्धा नाही खेळल्याप्रमाणे. भगवान कृष्ण परमात्मा खेळ खेळला, बालगोपालांच्या बरोबर सर्वांच्या बरोबर खेळला, पण त्यात अलिप्त कधीच डावात सापडले नाहीत. आपण न खेळता डावात लागली इडी माग, आणलं पुढं. खेळला का न खेळला सापडला नाही. एकेकाला तोंडात देतोय तो कोण? खेळ खेळायला लावणारा
आणि आतापर्यंत कुणाच्या खेळात न सापडलेला एकेकाच्या मागं लावून दिली आहे. मागं नाशिक जिल्ह्यातलं पकडलं होतं, आता नबाबला पकडलंय. मोठा खेळी आहे तो नाही सापडत कुणाला. असे खेळी या परमार्थामधले आहेत. मारुतीराय खेळच खेळला नाही, शुकाचार्य खेळच खेळला नाही. भगवान कृष्ण परमात्मा खेळ खेळेपरी डाईन सापडे. ब्राह्मणाचं पोर खेळाची ध्यान, ब्राह्मणाचं पोर खेळ 12 वर्षे नपान रे. कापत कापत बाहेर रे, नागवेची पळून गेले रे. नागवेची पळून गेले रे. ऐका खेळ्या तुला सांगितलं से जाणून खेळ ऐका खेळ्या तुला सांगितलं जाणून खेळ खेळ रे. ऐका खेळ्या जाणून खेळ खेळ रे. ऐका खेळ्या हे बघा खेळ्या कोणता. ब्रह्मणाचे पोर एक खेळाचे भ्याले, 12 वर्ष लपाले रे. तुम्ही असे प्रमाण देत राहिलात हे लांबल का आता अंकल आहे. एक सांगू तुम्ही कुणी वाईट वाटू देऊ नका. शेती कुणाची चांगली, शेती चांगली कुणाची, ज्याचे बैल चांगली त्याची शेती चांगली. महाराज कोणता चांगला, कीर्तन कुणाचं चांगलं, ज्याचे टाळकरी चांगले त्याचं कीर्तन. टाळकरीच नसले काय करणार कीर्तन, काय एकटा काय थोतांड मानणार आहे काय सांगणार आहे. किंवा मग स्वतः तरी गायक पाहिजे, स्वतः तरी म्हणणारा पाहिजे, तेव्हा त्याचं कीर्तन जमतं. अशी साथ संगत असल्यावर कीर्तन लांबल का कमी पडेल. आता हे लांबणार ना. ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जाणून कोणता खेळिया. ब्राह्मणाचे पोर खेळाशी भ्याले. कोण शुकाचार्य आईच्या उदरामध्ये आपले बाहेर आले. यम प्रव्रजंत मनोपेतमोपेत कृत्यम दैपायनो वितर विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनिधु तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. चला काही खेळेली खेळ खेळला नाही, अलिप्त राहिले. काहींनी खेळला, खेळून सुद्धा खेळत नाही. काही न खेळताच खेळामधून बाजूला आहेत. आपण न खेळताच मध्ये अडकलेले आहोत. न खेळताच खेळामध्ये आपण अडकले. जन्म मृत्यूचा खेळ आपल्या पाठीमागचा सुटत नाही. इंद्रियांचा जय करा, इंद्रियांचा जय. वासनेचा क्षय जड भरतराजा हरणीगर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. ज्यांनी वासना जिंकली, इंद्रियावर जय प्राप्त करून घेतला आणि संकल्पावर मन आलं नाही, त्यांच्या ह्या पुण्यतिथी सोहळे असतात. हे सोहळे कुणाचे नसतात. ज्यांनी इंद्रिय ताब्यामध्ये घेतले, वासना जिंकली, अशा महात्म्यांचे हे पुण्यतिथी सोहळे साजरे होतात. उगीच समाज जमत नाही, उगीच अन्नदान होत नाही, उगीच नामसंकीर्तन होत नाही, उगीच भागवत कथा होत नाही. हा एक पुण्याचा भाग आहे, हा पुण्याचा साठा आहे. म्हणून ही सोहळे आपल्याला पाहायला. लोक वर्षी श्राद्ध घालायला तयार होईनात आजकाल. पुण्यतिथी तर वेगळीच, वर्ष श्राद्ध सुद्धा घालणं मुश्किल आहे. सांगत असतो नेहमी दृष्टांत. एक आजोबा वारले, पण त्या आजोबाला मोठी वाईट खोड होती. कोणती, असं बसलं का समाजामध्ये आणि जवळ जर लेकरू असलं लहान मोठं, असं काचकन चिमटा घ्यायचं. चिमटा घेतलं की लेकरांना बघायचे कोण चिमटा घेतं इकडे तिकडे. तोपर्यंत सावधान इकडं महाराजाकडं लक्ष टक बघायचं. लेकराला वाटायचं आजोबा इतकं एक लक्ष देऊन तिकडं ऐकतात, आपल्याला कशाला चिमटा घेतील. लेकराचं लक्ष त्याच्या कामात लागलं की इकडून कचकन चिमटा घ्यायचा. लेकरानं इकडं तिकडं बघावं, तोपर्यंत आजोबानं महाराजाकडे एक टक लावून बघायचं. लेकराला तपासलं ना, अशी खोड बऱ्याच म्हाताऱ्यांना असते. लय म्हातारे खोडकर. शरीर म्हातारं होतं पण मन कुठं म्हातारं होतं. डोळ्याची नजर कमी होत नाही ना. खोडकर म्हातारं गेलं. 1 वर्ष झालं. नातवानी त्याच्या मुलांनी एक फोटो तयार करून असा वर लावला होता खांबाला, पण वर्षभर त्याला पुसलं नाही, काही नाही. मागून जाळ्या झाल्या.
वर्षश्राद्ध जवळ आल्यावर आजीबाई म्हणू लागले, अरे महाराजाला बोलवा ना, एखाद्या अन्नदान करा ना, पंगत बिंगत घाला ना, म्हातारं जाऊन 1 वर्ष झालं ना, वर्षे श्राद्ध करा ना. आणलं महाराज. आजीने सांगितलं मग आता काय करा, तो फोटो आपल्याला खुर्चीवर ठेवायचा, तर पुढचं फोटो काढा, मी स्वच्छ करून देते. आजीनं तो फोटो घेतला, पण 1 वर्ष त्याला जाळ्या लागल्या होत्या पाठी बघून. नुसत्या जाळ्या नाही, एक असा मस्त मजेदार विंचू त्याच्यामध्ये बसलेला होता त्या जाळ्यामध्ये. आता पुढचा काच वगैरे पुसला आणि म्हातारीला वगैरे सहज आठवण झाली, नातवाच्याही स्वप्नात नाही आला ना, लेकराच्याही स्वप्नात माझ्या तरी कमीत कमी यायचं होतं ना, म्हणून तोंड लावायला गेली काचला फोटोला. म्हातारीनं जसं तोंड लावलं तसं मागचा विंचू पुढं आला होता ना, असा ओटावर म्हणली मुडद्याची सवय जिवंत असताना मेल्यावर सुद्धा गेली नाही, तसाच तणके द्यायला, तसेच चिमटे घ्यायला आणि दिला फोटो फेकून. अवश्य श्राद्ध सुद्धा घालायला कोणी तयार नाही. पुण्यतिथी केव्हा केव्हा इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय आणि संकल्पावरी नये. मन विठोबा रखुमाई, रामनवमी झालेली आहे, रामराज्य झालेलं आहे. भक्ताचा जन्म होईपर्यंत एक अभंग म्हणायचा कीर्तनात. झाले राम राज्य काय उरे आम्हासी, आपने धरी पिक गाये ओळल्या म्हसे. सर्वजण म्हणा, सर्वजण म्हणा. धरणी धरी पिक गाये ओळल्या म्हसे. बोला. राम वेळो वेळा हरी बोल. बोला. फक्त माता भगिनी. दलिता कांडिता जेविता गे बाई, मला त्यांना कळलंच नाही की काय म्हणले ते. नाही त्यांचा गुन्हा नाही, टाइम संपत आला ना. नाही संपलं टाइम. मी काय म्हणलं, माता भगिनीने म्हणायचं मागं. ह्या माता भगिनीच आहेत ना. मग म्हणा दलिता कांडिता जीविता गे बाई. बोला. इरवड पडलं सर, फाटे पडायले. बरं, घरी भांडणं लागल्यावर इतकेच जोर लावून म्हणता का काय? दलिता कांडिता जीविता गे बाई. जाऊ द्या, कीर्तनाची वेळच संपली. उगाच ह्यांच्या नादी लागून काय फायदा आहे. ज्ञानेश्वर तुकाराम 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 हरी बोला. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम. फक्त पकवास, फक्त पकवास. फक्त टाळ, फक्त टाळी, फक्त पकवास, फक्त टाळ टाळी. तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडरी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज.